येणारा पैसा, जमा होणारा पैसा हा जो हातावर कष्ट करतो, काबाड कष्ट करतो, दिवस रात्र खपतो, त्या माणसाचा पैसा हा पतसंस्थेत येतो. एखादा जागीरदार कधी बघा पतसंस्थेत, उद्योगपती पतसंस्थेत पैसे ठेवलेले तुम्हाला कधीच ऐकायला मिळणार. घेऊन जाते तो जो दैनंदिन कष्ट करतो, मग तो भाजीपाला विकणारा असेल, अन्य कुठलाही हाताचा वरचा व्यवसाय करणारा असेल, हा माणूस पतसंस्थेमध्ये पैसे ठेवतो. त्यामुळे या पैशाची जबाबदारी ही खूप मोठी आहे. सुनील भाऊ, पतसंस्था चांडक साहेब म्हणले, परंतु खरोखर ज्याची पत नाही त्याला उभं करण्याचं काम पतसंस्थांनी केलं. आता तुम्ही जर राजकारण संस्थेत आणलं, आमच्या जिल्हा बँकेत राजकारण बिलकुल चालत नाही. म्हणजे माझ्या बँकेत खासदार आहेत, मंत्री आहेत, आमदार आहेत. कुणाचं प्रकरण जर त्या विहित चौकटीत बसत नसेल तर आमच्या जिल्हा बँकेत मकरंद पाटलाचं प्रकरण जरी असलं तरी ते मंजूर होत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि आम्ही कुणाचं प्रकरण मंजूर करा म्हणून आम्ही सांगतही नाही. त्यामुळं वाईटपणा येण्याचा काही प्रश्न राहत नाही. शेतकऱ्यांना किती न्याय देतात हे महत्वाचं आहे. आम्ही जो आमचा वार्षिक नफा येतो, भाईसाहेब, या नफ्यामधून तुम्हाला खोटं वाटेल, या राज्यामध्ये 3 लाख रुपयाप्रमाणे 3 लाख रुपयापर्यंत पीक कर्ज 0% देण्याचा निर्णय 0%नं हा या राज्यामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेनं पहिला निर्णय घेतला. आणि मग ताई हा निर्णय राज्य सरकारनं घेतला आणि इतर बँकांना ते घ्यायला भाग पडलं. महिला बचत गटाला पैसे देण्याचा निर्णय असो, आम्ही आमचा नफा, त्या नफ्यातले बऱ्यापैकी पैसे आम्ही पुन्हा शेतकऱ्यांवरच खर्च करतो आणि वेगवेगळ्या योजना शेतकऱ्यांच्या तुपकस आहे. आम्ही आमच्या बँकेच्या माध्यमाचा चालक आपण असलो तरी आपण त्या ठिकाणचे ट्रस्टी, मालक नाही. त्यामुळं प्रत्येक संस्था चालकानं ही उभी केलेली संस्था हे गोरगरिबांचं हित, संस्थेचं हित या गोष्टीचा मेळ घालून या संस्था चालवायच्या असतात, तरच संस्था यशस्वी होतात. आणि सुनील भाऊ, तुमच्या कुटुंबाला तो म्हणजे वारसा आहे. त्यामुळं मला खात्री आहे मी तुमचा पाहुणा म्हणून इथं बोलायला उभा नाही. मी या क्षेत्रातला एक कार्यकर्ता म्हणून निश्चितपणाने विश्वास देतो की तुमची ही संस्था सुद्धा या बुलढाणा जिल्ह्यामधली भविष्यातली एक चांगली पतसंस्था म्हणून ती निश्चितपणानं नावारूपाला येईल आणि ती तुम्ही आणावी अशा पद्धतीचा प्रयत्न आपण निश्चित करा.